नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बँकिंग, फायनान्स आणि अकाउंट्सच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं आहे का? या करिअरच्या अनेक संधी या सगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत, पण नेमक्या कोणत्या याची माहिती तुम्हाला नाही आहे, तर तुम्हाला आमचा हा आजचा कार्यक्रम पाहायलाच हवा. कारण उज्ज्वल करिअर घडवा बँकिंग, फायनान्स आणि अकाउंट क्षेत्रामध्ये याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत ICA एज्युस्किल्सचे शिक्षणतज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर, करिअर सल्लागार श्री सुमित अरोरा सर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. तर सरांशी चर्चा करणार आहोत बँकिंग, अकाउंट्स आणि फायनान्सच्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल करिअरच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध आहेत आणि तुम्ही कशाप्रकारे ICAद्वारे त्याचा लाभ घेऊ शकता, ICA कशाप्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी सुमित अरोरा यांची मी थोडक्यात ओळख करून देते. सुमित अरोरा यांनी गेल्या 25 वर्षांमध्ये 50,000हून अधिक वर्किंग प्रोफेशनल्सना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना त्यांचा व्यवसाय आणि करिअर करण्यात समर्थ केलेला आहे. सुमित सर वृत्ती आणि वर्तन प्रशिक्षक म्हणजेच ॲटिट्यूड अँड बिहेवियरल कोच आहेत. तसंच कॉर्पोरेट ट्रेनर अशी सुमित सरांची ओळखसुद्धा आहे. ICAची स्थापना महाराष्ट्रात झालेली आहे. तसंच महाराष्ट्रभरामध्ये त्यांची 20हून अधिक केंद्र आहेत. तसंच अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स या विषयांमध्ये, या क्षेत्रांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% नोकरीची हमी ही ICA एज्युस्किल्सद्वारे मिळते. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की बँकिंग, अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रामध्ये तुम्ही कशा प्रकारे उज्ज्वल करिअर घडवू शकता. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, युजली करिअरच्या बाबतीत असं म्हटलं जातं सर्वसाधारणतः की चांगल्या पगाराची, मजबूत पगाराची, मोठ्या रकमेची नोकरी म्हणजेच उज्ज्वल करिअर आहे एखाद्याचं, असं मानलं जातं. तर यात किती तथ्य आहे आणि मुळात उज्ज्वल करिअरची व्याख्या तुम्ही काय सांगाल? बिलकुल. उज्ज्वल करिअर याच्यामध्ये पैसा किती हा एक सर्वात इम्पॉर्टंट घटक डेफिनेटली आहे. पण आम्ही जेव्हा उज्ज्वल करिअरची परिभाषा निर्माण केली तर तिथे आम्ही 4 घटक घेतलेत. पहिला घटक म्हणजे पर्पज म्हणजेच उद्देश. म्हणजे विद्यार्थ्याला किंवा मी माझ्या करिअरमधून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. जसं आपण माहिती देता, लोकांना करेक्ट माहिती देता, हे तुमचं पर्पज ॲज अ पर्सन हिअर. तसंच ॲज अन अकाउंटंट माझं काय पर्पज आहे, किंवा मी एक डॉक्टर आहे तर माझं काय पर्पज आहे, उद्दिष्ट काय आहे, हा झाला P. मग आहे ॲस्पिरेशन्स. मी करिअर करताना मी कोणत्या जॉब रोलवर काम करायला पाहिजे, मी कसं काम करायला पाहिजे, माझी डेझिग्नेशन काय असायला पाहिजे, मी किती शिकायला पाहिजे, हे झालं ॲस्पिरेशन्स. तिसरं आलं ते इंटरेस्ट. म्हणजे जर म्हटलं आवड किंवा रस, मला त्या गोष्टीत आवडच नाही, रसच नाही, तर मी 8-10 तास मेहनत केल्यानंतर थकून जातो. मला लवकर सुट्ट्या पाहिजे असतात, मला टेन्शन असतं. जर मी इंटरेस्टच्या कामामध्ये काम केलं तर मला फार आनंद येतो. आणि चौथं असतं ड्रीम्स. म्हणजे माझी लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे. इथे पैसा असतो की मी किती BHK घर असायला पाहिजे, मी कितीदा वेकेशन्सला जायला पाहिजे, माझ्याकडे कोणती कार असायला पाहिजे. तर PAID, पेड, हा तुमचा करिअरचा किंवा उत्कृष्ट करिअर किंवा स्वप्नातलं करिअर याची डेफिनेशन विद्यार्थ्याने करायला पाहिजे. सर, खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याचं, ज्याला बँकिंग, अकाउंट्स आणि फायनान्समध्ये करिअर करायचं आहे, प्रत्येकाचं वेगळं स्वप्न असतं. कुणाला CA व्हायचं आहे, किंवा कुणाला फायनान्शियल एक्सपर्ट व्हायचं आहे, कुणाला मार्केट ॲनालिस्ट व्हायचं आहे. तर प्रत्येकाचं वेगळं स्वप्न असताना त्या प्रत्येक विद्यार्थ्याला ICA कशा प्रकारे मार्गदर्शन करतात? बिलकुल. हे जेव्हा विद्यार्थी सेंटरला येतात तेव्हा आमचे जे काउन्सलर आहेत ते बिलकुल पेड पद्धतीनेच त्यांचं करिअरचं स्वप्न, त्यांचे ॲस्पिरेशन्स हे समजून घेतात आणि त्यांना कधी करेक्ट करतात, कधी कोच करतात. आणि हे जे ड्रीम्स त्यांना साध्य करायचं असतं की मला हे डेझिग्नेशन पाहिजे, त्यासाठी आम्ही एक 4 स्टेप फॉर्म्युला वापरतो की नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल्स आणि हॅबिट्स.
म्हणजे काश KASH या पद्धतीने आम्ही त्यांचं डेव्हलपमेंट करतो. जी इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे ते व्हिडिओजद्वारे किंवा लेक्चर्सद्वारे येतात. ॲटिट्यूड जे आहे ते आमचे सेंटर डायरेक्टर स्वतः विद्यार्थ्याची काळजी घेतात आणि त्याच्यामध्ये डेव्हलप करायची करतात की किती टीमवर्क असायला पाहिजे, किती मेहनत डिसिप्लिन असायला पाहिजे, ते सर्व बिल्ड केलं जातं. कौशल्य जे आहे, कसं सॉफ्टवेअर आपण चालवायला पाहिजे, आपण फॉर्म्स कसे फिल करायला पाहिजे किंवा टॅक्स कॅल्क्युलेशन कसं करायला पाहिजे, त्याचं कौशल्य शिकतात. आणि वर्षभरामध्ये रोज जेव्हा तो विद्यार्थी ICAला येतो तर त्याची एक सवय लागते, एक प्रोफेशनल हॅबिट्स तयार होतात. तर काश या पद्धतीने आपण जर काहीही फाउंडेशन बिल्ड केलं की आपली स्वप्न बिलकुल साकार केले जाऊ शकतात. सुमित सर, तुम्ही आता काश या पद्धतीचा उल्लेख केलात की ICAमध्ये एज्युस्किल्समध्ये विद्यार्थ्यांना या काशवर भर दिला जातो विद्यार्थ्यांसाठी. म्हणजेच त्यांची सर्वांगीण विकास, त्यांचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो. फक्त त्याला करिअरविषयी नॉलेज द्यायचं नाही आहे किंवा एखाद्याला फायनान्समध्ये करिअर करायचं आहे किंवा बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे, फक्त पुस्तकी नॉलेज तुम्हाला द्यायचं नाही की त्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. तर हे जे आहे, तुम्ही ज्या शिक्षण पद्धतीवर भर देता तीच शिक्षण पद्धती सर्व महाविद्यालयांमध्ये का नाही शिकवली जात? शिकवले जातात ना. काही कॉलेजेस खरंच चांगले असतात आणि तिथे सर्वांगीण विकासासाठी, होलिस्टिक एज्युकेशनसाठी ही पद्धत वापरली जाते. पण काहीमध्ये नाही वापरली जात आणि अशा कॉलेजेस वर्षाची 1.5 ते 2 लाख रुपये फीस घेतात. 3 वर्षाचे 5-6 लाख रुपये फीस झाली आणि त्याच्यामध्ये आउटपुट एवढंच असतं की ते सुद्धा प्लेसमेंट देतात. तोच कार्य, तेच आउटपुट आम्ही ICAमध्ये एका वर्षात देतो आणि भरपूर कमी या किमतीत देतो. म्हणजे जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम आणि मनी आहे ते ICAमध्ये जास्त आहे आणि ही पद्धत कोणीही वापरू शकतो. फक्त तेवढं असायला पाहिजे तुमच्यामध्ये घट्ट इच्छाशक्ती, तेवढी इच्छाशक्ती, विल पॉवर तेवढी असली पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की ICA एज्युस्किल्समध्ये तुम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देता आणि त्यांना आता बघा, खरं तर हे एक आव्हानच आहे, इट्स अ चॅलेंज की तुम्हाला त्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे, त्याला मार्केटमध्ये कसं वागायचं आहे ते शिकवायचं आहे, त्याच्या पॉलिसीज कशा असल्या पाहिजेत त्या करिअर स्ट्रीममध्ये ते तुम्हाला शिकवायचं आहे. परत आणखी काय स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजेत, मार्केटप्रमाणे आपण कसं बदलायचं, ती स्ट्रॅटेजी कशी ठरवायची हे तुम्हाला त्याला शिकवायचं आहे. पण हे सगळं करता कसं? तर आमच्याकडे सर्वात इम्पॉर्टंट जी घटक आहे ते आहे द स्टुडंट शुड बी जॉब रेडी ॲट द एंड ऑफ द कोर्स. त्याला डिग्री पाहिजे किंवा त्याला सर्टिफिकेट पाहिजे हा त्याच्या मागील उद्देश नाही आहे. त्याने 99% प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. ती जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ती सॉफ्ट स्किल्समध्ये आहे आणि हार्ड स्किल्समध्ये सुद्धा आहे. म्हणजे अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज या सर्व क्षेत्रामधलं प्रॅक्टिकल नॉलेज तो तिथे शिकतो आणि त्याशिवाय तो कॅम्पस इंटरव्ह्यूजची तयारी करतो. कॅम्पस इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी त्याच्या मंथली मॉक इंटरव्ह्यूज होतात. त्याच्यामध्ये त्याची जी स्किल आहे उत्तर द्यायची इंटरव्ह्यूमध्ये, त्याची पर्सनॅलिटी ही इम्प्रूव्ह होते. हेच नव्हे तर त्याला जर्नल एंट्री टेस्ट हे एक ऑटोमेटेड सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये तो प्रॅक्टिस करून स्वतःची स्किल वाढवू शकतो, ते आहे. आणि हे सर्व करत असताना त्याला 100% जॉब गॅरंटी देणे हा आमचा एक घोषवाक्य आणि त्याच्या मागे आम्ही मागील 20-22 वर्षापासून काम करत आहोत. सुमित सर, तुम्ही आता 100% जॉब गॅरंटी, 100% नोकरीची हमी म्हणालात, तर ICAतर्फे ही हमी कशा प्रकारे मिळून जाते? बिलकुल. 100% जॉब गॅरंटी आम्ही मागील 24 वर्षापासून करत आहोत आणि त्याच्या मागे एक संपूर्ण स्ट्रॅटेजी आहे, एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आमच्याकडे 5 प्लेसमेंट मॅनेजर्स आहेत, 30 प्लेसमेंट ऑफिसेस आहेत, 100+ प्लेसमेंट ऑफिसर्स आहेत आणि ते प्लेसमेंट ऑफिसेसमध्ये बसतात, काम करतात. त्याशिवाय 70,000हून अधिक रजिस्टर्ड एम्प्लॉईज आहे. ह्या सर्वांमुळे आमच्याकडे दररोज 100हून जास्त रिक्वायरमेंट्स आम्हाला मिळतात आणि त्या रिक्वायरमेंट्सला आम्ही मग आमच्या विद्यार्थ्यांसाठी देतो आणि तिथे आम्ही विद्यार्थ्यांना प्लेस करतो. आणि सर, तुम्ही आता म्हणालात की तुमच्याकडे दररोज 100 जागांच्या रिक्वायरमेंट्स येतात, तेवढी मागणी तुमच्याकडे असते. पण ही कशी काय? म्हणजे हे मला जवळजवळ अशक्य वाटतंय, पण रोज 100 रिक्वायरमेंट, 100 प्लेसमेंट, जॉब प्लेसमेंट कशा प्रकारे? मॅडम, अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्स या क्षेत्रामध्ये एक पीक रिक्वायरमेंट आहे सध्या आणि ही रिक्वायरमेंट जी आहे, जी वाढ आहे इकॉनॉमीमध्ये त्याच्यामुळे आहे. आपण कोणत्याही जॉब पोर्टलवर गेलात, कुठेही गेलात तर
रिक्वायरमेंटची कमी नाही आहे, म्हणजे प्रॉब्लेम अनएम्प्लॉयमेंटचा नाही आहे, प्रॉब्लेम आहे अनएम्प्लॉयएबिलिटीचा. म्हणजे बेरोजगारी हा प्रॉब्लेम नाही आहे, अपात्रता हा प्रॉब्लेम आहे. आणि ICA आम्ही हेच करतो की जे रिक्वायरमेंट येतात, जे आमच्या नेटवर्कमुळे येतात, त्याच्यामागे आम्ही एक छोटीशी स्ट्रॅटेजी लावतो की जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या जॉब डिस्क्रिप्शन आणि त्याचे जे विद्यार्थ्याचे स्वतःचे पेड आहे, जे आम्ही स्टार्टिंगमध्ये चेक केलं होतं, त्या दोघांना मॅच होणारं असं जॉब त्याच्यासाठी त्याला इंटरव्ह्यूला पाठवतो. त्याच्या आधी त्याची प्रिपरेशन करून घेतो, त्याची एक अजून प्रॅक्टिकल तयारी करून घेतो आणि मगच तिथे पाठवतो. त्याच्याने एम्प्लॉयरचा वेळसुद्धा वाचतो आणि विद्यार्थीलाही रिजेक्शन मिळत नाही. सुमित सर, तुम्ही आता म्हणालात की तुमच्याकडे रोज 100हून अधिक जॉब रिक्वायरमेंट्स येतात आणि मला एक ह्याच्यावर विचारायचं आहे की खरं तर तुम्ही म्हणताय की तुम्ही त्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे त्याचे कॅन्डिडेट्स कोण इलिजिबल आहेत, किती जण पात्र आहेत ते तुम्ही सॉर्ट करता. खरं तर ह्या सगळ्याचं विभाजन करणं हे खूप कठीण असतं. त्यामुळे मला हे सांगा की ICAमध्ये हे कशा प्रकारे मॅनेज होतं? बिलकुल. तर ICAमध्ये आम्ही एक मंथली ड्राईव्ह करतो, ज्याला आम्ही म्हणतो मंथली मॉक इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये एक प्लेसमेंटचा व्यक्ती जाऊन विद्यार्थ्यांना भेटतो आणि त्यांची कॅटेगरायझेशन करतो की ते A कॅटेगरीमध्ये त्यांचा रिस्पॉन्स आहे, Bमध्ये आहे, Cमध्ये आहे आणि टेक्निकल साईडमध्ये त्यांचं किती त्याची वाढ होत आहे, ग्रोथ होत आहे, हे जे फॅकल्टी असतात ते चेक करतात. हे दोघं क्वालिटी चेक झाल्यानंतर दर महिन्याला विद्यार्थ्याची वाढ, प्रोग्रेस ही मॉनिटर केली जाते. जेव्हा एक रिक्वायरमेंट येते, ती रिक्वायरमेंट आमच्या विद्यार्थ्याच्या कोणत्या लेवलची आहे, Aची, Bची, Cची, ही रिक्वायरमेंटला मॅपिंग केलं जातं आणि टेक्निकल स्किल किती पाहिजे 1 to 10% पर्यंत हे चेक केलं जातं. हे दोघं जेथे मॅच होतात त्याच फक्त विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी पाठवलं जातं. बाकी विद्यार्थ्यांना पाठवत नाहीत, हायरलाही पाठवत नाहीत, खालच्यांनाही पाठवत नाहीत. मॅचिंग विद्यार्थ्यांना तिथे पाठवतो आणि हे सर्व टेक्निकली एका सॉफ्टवेअर थ्रू होतं. नक्कीच. तर सुमित सरांनी सांगितलं की बँकिंग, अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रात ICA एज्युस्किल्स जी आहे ही संस्था कशाप्रकारे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करते, तसंच कशाप्रकारे त्यांच्याकडे जॉब रिक्वायरमेंट्स येत असतात आणि त्या कॅटेगरीमध्ये, त्या कार्यक्षेत्रामध्ये कोण विद्यार्थी किती चपखल बसतोय याबद्दल कशाप्रकारे सगळ्याचं विभाजन संस्थेमार्फत केलं जातं ते आपण जाणून घेतलं. मात्र जर तुम्हाला ICAमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुमचं उज्ज्वल करिअर घडवायचं असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर कशाप्रकारे आपण ICAमध्ये प्रवेश मिळवू शकता याविषयी आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. सुमित सर, ICAमध्ये ज्या प्रकारच्या जॉब रिक्वायरमेंट्स येतात त्या सर्वसामान्यतः जनरली कुठल्या असतात? ICAमध्ये नॉर्मली जे रिक्वायरमेंट्स असतात ते वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये असतात. जसं आपण स्क्रीनवर बघूही शकता की आपण जे वेगवेगळे कॅटेगरीज दाखवल्या आहेत की अकाउंट्स, ऑडिट, बँकिंग, कॉर्पोरेट, फिनॅन्स, इन्शुरन्स, KPO, MIS, या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी जॉब रिक्वायरमेंट्स नेहमीच असतात. ICAमध्ये एंट्री लेवल जॉब्सपासून सुरुवात असते. म्हणजे अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह म्हणा किंवा रिस्क ऑडिटर म्हणा किंवा त्यानंतर आपण MIS एक्झिक्युटिव्ह म्हणा, क्रेडिट असोसिएट म्हणा, या सर्व बेसिक रिक्वायरमेंटपासून सुरुवात असते. पण तेवढंच नाही, आता एवढ्या वर्षापासून आम्ही प्लेसमेंट करत आहोत तर रिप्लेसमेंटसाठी सुद्धा विद्यार्थी येतात. आणि रिप्लेसमेंटसाठी विद्यार्थी आले तर कंपनीसुद्धा रिप्लेसमेंटसाठी असतात. रिप्लेसमेंट म्हणजे कोणीतरी त्यांच्याकडनं सोडून गेलं, सिनियर व्यक्ती गेलं तर 3 ते 4 वर्ष, 8 वर्ष एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे. तर अकाउंट्स मॅनेजर किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, अशा वेगवेगळ्या सेक्टर, टॅक्स कन्सल्टंट किंवा क्रेडिट कन्सल्टंट, या मॉर्टगेज कन्सल्टंट, यासुद्धा हायर एक्सपिरियन्सच्या सुद्धा रिक्वायरमेंट्स आमच्याकडे येतात. तर या सर्व रिक्वायरमेंट्स हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे एका अकाउंट्सच्या विद्यार्थ्याला किंवा ज्याने आपला करिअर इथे बनवायचं त्यासाठी भरपूर व्हरायटी ऑफ ऑप्शन्स आहेत. आणि हे करत असताना मूड नाही झालं तर दुसऱ्याकडे वळूया असे सुद्धा विद्यार्थी डिसिजन्स घेतात. सर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ज्या प्रकारच्या जॉब रिक्वायरमेंट्स येतात, आता अगदी रिप्लेसमेंटपासून फ्रेश अपॉइंटमेंट्स पर्यंत सगळ्या ह्या रिक्वायरमेंट्स असतात, सगळ्या प्लेसमेंट्स असतात. पण या सगळ्यात
पगार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, जो प्रत्येकाच्याच कन्सर्नचा विषय आहे. बिलकुल. तर याबद्दल काय सांगाल? साधारण किती पगार असतो? पे स्केल काय असतं? बिलकुल. सर्वात इम्पॉर्टंट हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो की मला पगार किती मिळेल. आणि आमचं एकच उत्तर असतं, दादा, की मी भविष्यवाणी नाही करत, मी नाही सांगू शकत तुला किती पगार मिळेल, पण हो, मी तुला काही स्टॅटिस्टिक्स देऊ शकतो, काही फिगर्स देऊ शकतो. आणि त्याच्या मागील काही स्टॅटिस्टिक्स अशा आहेत की कोणत्याही जॉबसाठी प्रत्येक कंपनी काही ना काहीतरी बजेट हे डिसाईड करत असते. आणि अकाउंट्स या क्षेत्रामध्ये, फिनान्स या क्षेत्रामध्ये एंट्री लेवल्स जॉब्स जे असतात त्याची मंथली सॅलरी जी आहे 20,000 पासून 40,000 पर्यंत हा रेंज नॉर्मली ए क्लास सिटीज म्हणजे मुंबई, दिल्ली, मेट्रो सिटीजसाठी असतो. दुसऱ्या सिटीजसाठी 15,000 पासून वरती अराउंड 30-35,000 पर्यंत हा एंट्री लेवल जॉबसाठी बजेट असतो कंपनीचं. तर कंपनीचं बजेट, जॉब रोल, कोणती सिटी याच्यावर डिपेंड असतं की तुमची स्टार्टिंग सॅलरी किती असू शकते. आणि आमचा जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये आम्ही ॲव्हरेजली 2 लाखापर्यंत वार्षिक सॅलरी आणि मॅक्सिमम अप टिल 3.5 हे ॲव्हरेजली आम्ही विद्यार्थ्यांना प्लेस करतो. काही विद्यार्थी 5-6 लाखपर्यंतसुद्धा प्लेस होतात, पण ते काही स्पेसिफिक असतात. ॲव्हरेज जे आहे 2 ते 3-3.5 लाखपर्यंत विद्यार्थ्यांची सॅलरी बिलकुल होते. नक्कीच. सुमित सर, ICA एज्युस्किल्समध्ये ज्या प्रकारचे विद्यार्थी येतात आणि त्यांना जर बँकिंग, अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रात करिअर करायचं असेल, फायनान्शियल क्षेत्रामध्ये, तर यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश तर घ्यायचा आहे ICAमध्ये, पण कसा घ्यायचा त्याविषयी जरा मार्गदर्शन करा. बिलकुल. आपल्याला जर अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, फिनान्स, इन्शुरन्स या इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर घडवायचं असेल तर जी काही डिग्री आपण करत असाल किंवा करून झाला असाल किंवा 12th जस्ट पास केलं असेल, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कोणत्याही क्षेत्रात असाल तर ICAमध्ये येऊन एकदा चर्चा करा. आपलं करिअर कसं पुढे जाऊ शकतं त्याचं एक पूर्ण करिअर मॅप बनवून घ्या करिअर काउन्सिलर्सशी डिस्कस करून. आणि त्याच्यामध्ये ते जे जॉब रोल्स आहेत, ते जे तुम्ही डेझिग्नेशन प्राप्त करण्याची इच्छा ठेवता, त्या नोकऱ्यांसाठी काय काय स्किल्स लागतात, काय काय कौशल्य लागतात त्याची लिस्ट बनवून घ्या. आणि त्या लिस्टच्या हिशोबाने कोणतं कोर्स तुमच्यासाठी उपयोगी असेल ते तुमची चेकलिस्टमध्ये शॉर्टलिस्ट करून ठेवा. ICAमध्ये भरपूर कोर्सेस आहेत, पण ही जी पद्धत आहे की मी एक कोर्स निवडला आता पुढे काय करू, ही चुकीची पद्धत आहे. उलट करा, मला हे व्हायचं आहे आणि हे होण्यासाठी काय कौशल्य पाहिजे, ते करण्यासाठी मला काय काय लागेल आणि ते मी कुठे शिकू शकतो, त्या हिशोबाने उलट विचार करा, तर तुमचं करिअर मात्र उत्तम होईल. सर, कोर्सेसची माहिती पण द्या जरा ICAमधल्या. बिलकुल. ICAमध्ये भरपूर कोर्सेस आहेत. जर मी आपल्या स्क्रीनवर सुद्धा मी दाखवलं तर 3 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. बिलकुल छोटे मॉड्युलर कोर्सेसपासून तर CIA+ हे आमचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत. हेच नव्हे तर स्पेसिफिक विद्यार्थ्यांसाठी CIA फाउंडेशन आणि एक्सप्रेस असे सुद्धा कोर्सेस आहेत. हेच नव्हे, आपल्या देशभरामध्ये 120 वेगवेगळे सेंटर्स आहेत आणि तिथेही आपण कुठेही जाऊन हे कोर्सेस करू शकता. हेच नव्हे तर तुम्हाला प्रत्येक कोर्सासाठी एक ATJ कार्ड मिळतो. तुमचं जर CIA कोर्स कंप्लीट झालं तर तुम्हाला एक ATJ म्हणजे एनी टाईम जॉब गॅरंटी कार्ड मिळतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्लेसमेंट देशभरात कुठेही आणि कितीदाही रिप्लेसमेंट जॉबसुद्धा मिळू शकते. अगदी. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की ICAमध्ये एकदा विद्यार्थी येतो, ॲडमिशन घेतो, प्रवेश घेतो, मात्र नंतर त्याचं काय होतं पुढे? बिलकुल. ICAमध्ये एकदा विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतली की सर्वात आधी करिअर काउन्सिलरसोबत त्याचा एक करिअर मॅप निर्माण होतो. करिअर मॅप निर्माण झाल्यानंतर मग तो फॅकल्टीशी भेटतो. 2 प्रकारच्या फॅकल्टीज टेक्निकलमध्ये आहे. एक आहे जे कम्प्युटर स्किल्स म्हणजे बिझनेस अकाउंटिंग, कम्प्युटरचं बेसिक ॲप्लिकेशन, टॅली या सर्व सिम्युलेशन सॉफ्टवेअर हे सर्व शिकवतात. आणि दुसरे जे फॅकल्टी आहेत ते एक्सपर्ट टेक्निकल फॅकल्टीज म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टीज आहेत, जे आपल्याला टॅक्स, डिरेक्ट, इनडायरेक्ट हे कॉर्पोरेट लॉज याच्यामध्ये करून घेतात, कौशल्य निर्माण करतात. आणि फायनल जो फॅकल्टी असतो तो असतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फॅकल्टी, म्हणजे बोलण्याचं कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स, टीमवर्क, पुढे लागणारे जे कौशल्य आहे जे ग्रोथसाठी आहेत ते. आणि फायनली जे सर्टिफिकेशन्स असतात की हे सर्व केल्यानंतर इंटरनॅशनल सर्टिफिकेशनसुद्धा तुम्ही मिळवू शकता. म्हणजे ICAचं सर्टिफिकेशन आणि शेवटी मग प्लेसमेंट ऑफिसर जो प्रत्येक महिन्याला येऊन तुम्हाला चेक करत गेला होता तो तुम्हाला जॉबसाठी पाठवतो. सुमित सर, आणखी एक शेवटचा प्रश्न असा की विद्यार्थ्यांना फक्त हे माहिती असतं की मला CA व्हायचं आहे,
किंवा अमुक एखाद्या पदावर जायचं आहे, अमुक एखादं करिअर करायचं आहे या क्षेत्रामधलं, पण त्याच्यासाठी काय करायचं हे माहीत नसतं. तर जाता जाता आणि बराच संभ्रम असतो विद्यार्थ्यांमध्ये की अरे मी हे निवडू करिअर की तमुक एक करिअर निवडू. तर याबद्दल जाता जाता तुम्ही विद्यार्थ्यांना काय सविस्तर संदेश द्याल? आपण जिथून सुरुवात केली होती तीच गोष्ट मी परत एकदा म्हणतो. तुम्ही एक पान घ्या कोरं, एक पेन घ्या आणि त्याच्यावरती पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहा. माझं पर्पज काय आहे, मला जीवनात काय उद्दिष्ट आहे, माझे ॲस्पिरेशन्स काय आहे, मला काय प्राप्त करायचं आहे, माझे इंटरेस्ट काय आहेत, माझे स्वप्न काय आहेत, ते लिहिल्यानंतर कोणकोणत्या करिअर ऑप्शन्समधून मी ते प्राप्त करू शकतो त्याला शॉर्टलिस्ट करा आणि हे घेऊन तज्ज्ञांकडे या. हे घेऊन तुम्ही आपल्या सिनियर्सकडे जा आणि त्यांना विचारा की हे जे मी मॅच द फॉलोइंग केलं आहे ते बरोबर होत आहे का. आणि कधीही घाबरू नका, लाजू नका आपल्या सिनियर्सला विचारण्यासाठी की तुम्ही हे जे प्राप्त केलं आहे ते कसं केलं, तुम्ही काय मेहनत घेतली, तुम्ही काय शिकलात, काय चुका केली, त्या चुका तुम्ही करू नका. याच पद्धतीने तुम्ही आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगलं उज्ज्वल घडवू शकाल. सुमित सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि खूप छान माहिती दिलीत. बँकिंग आणि अकाउंट्स तसंच फायनान्समध्ये करिअर ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी मला वाटतं ICA जे आहे, ICA एज्युस्किल्स ही खूप छान संस्था आहे, एक उत्तम पर्याय आहे, एक उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला या बँकिंगच्या क्षेत्रात किंवा फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये करिअर करायचं असेल तर योग्य मार्गदर्शन तुम्हाला ICAमध्ये मिळू शकतं. एवढंच नाही तर सुमित सर म्हणतात त्याप्रमाणे 100% जॉब प्लेसमेंट गॅरंटीसुद्धा मिळू शकते. त्यामुळे नक्कीच तुम्ही या सगळ्या संधीचा लाभ घ्या, ICAमध्ये या, प्रवेश घ्या आणि तुमचं करिअर जे आहे अतिशय उज्ज्वल प्रकारे घडवा. सुमित सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू, धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.